आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा अरविंद, हा सिनियर आहे तुझा आणि याच्याच हाताखाली तुला काम करायचं. स्वानंदी अहो सांभाळून. सुजित साहेबांनी पाठवलं. हे असं घट्ट पकडून बसायचं मला आणि मजा करत जाऊ ना. थंडगार हवा येते का? मुलगी मला नकार देणार नाही, पण प्रॉब्लेम असा झालाय की मला एखादी मुलगी आवडायला हवी ना. म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? तुझ्यासारखी. मॅनेजमेंटनं तुम्हा सगळ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे. त्या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. थांब जरा, सगळा जोर आत्ताच दाखवशील का? स्वानंदी सांग घ्याला. ओ मणी सर, सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही. गाईज, आपण जिची वाट बघत होतो ती आलेली आहे. स्वानंदी. तुमने मेरे सवाल का जवाब नहीं दिया. स्वानंदी. अहो सगळेजण काँग्रेस करताय त्यांना. हो, राहुलने टीनाला प्रपोज केलं होतं ना, टीनाने होकार दिला होता, म्हणून स्वानंदीने बी सुजित सरांना होकार. Cheers. स्वानंदी, शांत हो. काय झालं? तुला बरं नाही वाटत आहे का? बरं वाटतंय ना तुला? मॅम ना बोलू का? नाही, तू बस इथे. हे बघ, मी सगळं आठवण्याचा प्रयत्न करतेय. मी काय सांगतेय ते नीट ऐक. मला गरगरणं, चक्कर येणं, मळमळणं, माझी तब्येत खराब होणं, हे सगळं त्या पार्टीनंतरच सुरू झालं. त्या पार्टीच्या दिवसाआधी सगळं ठीक होतं. म्हणजे हे जे काही बी माझ्यासोबत घडलं, हे त्या पार्टीच्या रात्री घडलंय एवढं नक्की आहे. गेल्या 2-2.5 महिन्यात माझ्यासोबत काय काय घडलं ना, ते सगळं लिहिण्याचा प्रयत्न करतेय मी. आणि या 2-2.5 महिन्यात सगळ्यात मोठी घडलेली घटना म्हणजे सुजित सरांची पार्टी. त्या पार्टीच्या रात्रीचे सगळं घडलंय. करेक्ट आहे तुझं. या सगळ्या कोड्याचे तुकडे ना आपल्या समोर होते स्वानंदी, पण सिच्युएशन इतकी विचित्र आणि इतक्या फास्ट घडली गेली ना की आपण ह्या सगळ्या कोड्यांची उत्तरं ना अशी अर्धवट सोडून पुढे आलो ग. तुझं आजारी पडणं, तुला ऑफिसमधून बाहेर काढणं, तुझ्या ताईचं लग्न, तुझी प्रेग्नेन्सी करणं, गावातून हकलून लावण्याचा शॉक, तुझ्या आईचं असं अचानक जाणं, कसं काय डोकं चालणार होतं ग स्वानंदी? बरोबर आहे तुझं. डोक्याचा पार भुगा झालेला. आधी तर माझं हेच ठरत नव्हतं की या बाळाला जन्म द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, पण आता माझं ठरलंय. आणि जेसी, हे ज्याने कुणी बी केलंय ना, त्याला शोधून काढणं फार गरजेचं आहे. माझ्याकडे फक्त 2 महिने आहे आणि या 2 महिन्यात हे ज्याने कुणी बी केलंय तो सापडलाच पाहिजे. कोणी केलं असेल ग हे, आणि का केलं असेल? का माझ्या आयुष्याचं मातेरं केलं असेल त्याने?
मी ओळखत असेल का ग त्याला? का पार्टीत आलेला कोणीतरी अनोळखीच असेल? कसं कळणार कोण आहे तो? त्या पार्टीच्या रात्रीनंतर माझ्या एकटीचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं, माझ्या ताईडीचं पण आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्यांनी माझी आई माझी आई मी. शांत हो, तू त्रास नको करून घेऊस. आपण ठरवलंय ना आपण त्या व्यक्तीला शोधून काढायचं. तो पाताळात कुठेही लपलेला असेल ना तरी आपण त्याला शोधून काढू. तू त्रास करून घेऊ नकोस. पण कसं शोधणार त्याला जेसी? त्या रात्री काय घडलं मला खरंच काही बी आठवत नाहीये. कधीपासून डोक्याला ताण देऊन विचार करतेय. काही बी म्हणजे काही बी आठवत नाहीये. आणि आठवतच नसेल तर त्याला शोधायचं तरी कसा? तू तरी कशी मदत करणार माझी? आठवेल, सगळं आठवेल. आत्ता ते काही तास मेंदूत पुसटचे असतील, पण हळूहळू तुला सगळं आठवेल स्वानंदी. मला खात्री तुझ्या सबकॉन्शियस माइंडने डोक्यात साठवून ठेवलं असणार. पण आता तू त्रास करून घेऊ नकोस. खूप रात्र झाली, झोपायला चल. खूप चल, दे बघू इकडे. बस, झोप. झोप, शांतपणे झोप. मी आहे. स्वानंदी, स्वानंदी, अगं फोन वाजतोय तुझा, उचल ना. मनी सरांचा फोन आहे. हॅलो. हॅलो. गुड मॉर्निंग. काय झालं सकाळी सकाळी इतका थंड रिस्पॉन्स? हॅलो, गुड मॉर्निंग मनी सर. हॅलो जेसी, स्वानंदीला काय झालंय? ती ओके आहे ना? स्वानंदीला ना थ्रोट इन्फेक्शन झालंय, त्यामुळे तिला बोलता येत नाहीये. ती करेल ना तुम्हाला आरामात फोन.